नाशिकच्या सिन्नरमध्ये सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा। सिन्नरमधील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाप्रकरणी हिंदू संघटनेचा रस्त्यावर ठिय्या। 15 दिवसापासून मुलगी बेपत्ता, संशयित अजूनही फरार। जळगावमधील दिशा बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे अधिकाऱ्यांवर संतापल्या। महावितरणच्या बैठकीला खासदारांना बोलावलं नाही तर महागात पडेल असं म्हणत रक्षा खडसेंनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे भंडारा शहराला पाणीपुरवठा करणारे पाईप फुटले। त्यानंतर खासदार प्रशांत वडवळेंकडून विकास कामांची पाहणी करत निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांची कानउघाडणी। कोल्हापूरमध्ये नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर। ग्रामस्थांनी कोल्हापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडलं। अकिवाटे इंडस्ट्रीजचे प्रदूषित पाणी कृष्णा नदीत सोडल्यानं अर्जुनवाड गावातील ग्रामस्थ आक्रमक। जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर सहलीवर गेलेल्या भाजप आणि मित्रपक्षाच्या सदस्यांची अंताक्षरी। बीचवरील फेरफटका, जंगल सफारी, त्यानंतर आता हॉटेलवर एकत्र अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ समोर। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी 8 दिवसात दोषींवर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांचं तहसीलदारांना निवेदन। 2 मार्चला सकाळी 11 वाजता बारामती विमानतळासमोर आंदोलनाचा इशारा दिला। चिखली गावातील घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके समर्थक गुरुवारी सत्याग्रह मोर्चा काढणार। बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा। घटनेच्या आडून होणाऱ्या राजकारणाच्या निषेधासाठी मोर्चा। कल्याणमधील रिंग रोड प्रकल्पाला शेतकऱ्यांचा ब्रेक। आधी मोबदला द्या मगच रिंग रोड करा, शेतकऱ्यांचा एल्गार। पोलीस बंदोबस्तात रिंग रोड प्रकल्पाचं काम ठप्प। कल्याण डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून रिंग रोड प्रकल्प। बुलढाण्यामध्ये लोणार सरोवरातील वाढत्या पाणी पातळीमुळे 12व्या शतकातील कमळजा माता मंदिर धोक्यात। मंदिर वाचवण्यासाठी भाविकांचं उपोषण। देवीच्या मूर्तीच्या डोळ्यापर्यंत पाणी पोहोचल्यानं शासनानं उपाययोजना करण्याची भाविकांची मागणी। यवतमाळमध्ये ट्रॅक्टर उलटल्यानं एकाचा मृत्यू, 3 गंभीर। घाटंजी तालुक्यातील साखरा खुर्द इथली घटना। भरधाव ट्रॅक्टर ट्रॉलीसह पुलाखाली उलटला। मजुराचा जागीच मृत्यू। चालक नाश्ता करण्यासाठी गेला असताना मजुरानं ट्रॅक्टर सुरू केल्यावर नियंत्रण सुटून अपघात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।